सध्या दिसत नाहीये। सुरुवाती कलांमध्ये आता महायुती बहुमताच्या पुढे गेलेली आहे। 148 जागा या महायुतीला मिळत असल्याचं बघायला मिळतंय। तब्बल 148 जागा कोण बहुमताचा आकडा गाठणार हे बघणं खरं तर निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणारे संपूर्ण चित्र। मात्र हे बघणं महत्त्वाचं आहे। सध्या 148 जागा महायुती घेताना दिसतेय, तर महाविकास आघाडी 128 जागांवर असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय। त्यामुळे बहुमताच्या जवळ महायुती सध्या दिसते। तर सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतायत। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना केवळ 308 मतांची आघाडी आहे। वरळीमध्ये संदीप देशपांडे तसंच मिलिंद देवडा अशी तिहेरी लढत आदित्य ठाकरेंची होती आणि इथं आदित्य ठाकरे विद्यमान आमदार असून त्यांना 308 मतांची आघाडी आहे। धारावीमध्ये ज्योती गायकवाड, वर्षा गायकवाडांच्या भगिनी ज्योती गायकवाडांना 1913 मतांनी आघाडी मिळालेली आहे। धारावी हा गायकवाड घराण्याचा पारंपरिक असा मतदारसंघ। मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील 1805 मतांनी पुढे आहेत। मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांचा सामना खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांच्या सोबत आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी इथं 1805 मतांनी आघाडी घेतल्याचं सध्या दिसतंय। यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी, चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा 1805 मतांनी इथं आघाडीवर पाहायला मिळत आहेत। रोहिणी खडसे मात्र पिछाडीवर गेलेले आहेत। खडसेंनी भावनिक आवाहन देखील केलं होतं, परंतु मुक्ताईनगरमधली जनता नेमकं काय करते पाहावं लागेल। करमाळ्यामध्ये नारायण पाटील यांना 2034 मतांची आघाडी आहे। चंद्रकांत पाटील यांना 1805 मतांनी, करमाळ्यामध्ये नारायण पाटील यांना 2034 मतांनी जनतेनं आघाडीवर नेऊन ठेवलेलं आहे। यावेळेची एक महत्त्वाची बातमी, मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील 1805 मतांनी पुढे आहेत, तर करमाळ्यामध्ये नारायण पाटील देखील या ठिकाणी पुढे आहेत। बारामतीमध्ये अजित पवार यांची 3352 मतांनी आघाडी पाहायला मिळते। बारामतीमध्ये अजित पवार 3352 मतांनी आघाडीवर आहेत। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा हा सामना रंगलेला असताना अजित पवार जे आहेत ते इथं आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। पोस्टल मतमोजणी सुरू होती त्यावेळेस पिछाडीवर असलेले अजितदादा हे सध्या आघाडीवर असल्याचं